ज्या बिल्डिंग बनवल्या गेल्या आहेत त्या तुम्हाला बाहेरूनच दिसत आहेत, किती सुंदर आहेत, तर आतमध्ये त्यांची व्यवस्था किती छान असेल। इथे त्यांची राहण्याची सोय केली जाते, त्यांच्या जेवणाची सोय केली जाते, इथे भजन कीर्तन नित्य नियमाने केले जाते। श्री रामाचं एवढं सुंदर मंदिर बनवलेलं आहे ते एकदा पाहून घेऊया। प्रमाणे ह्या मंदिरातही आतमध्ये सभा मंडपामध्ये आपल्याला मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही आहे। त्याच्यावर केलेलं कोरीव काम ते खूप बघण्यासारखं आहे। ही इथे जे भक्त येतात त्यांना राहण्यासाठी जी सोय केली आहे, त्यांच्यासाठी मंडप खूप छान प्रकारे इथे अरेंजमेंट केली आहे। इथे नित्य नियमाने भजन कीर्तन केले जाते। जसं की मी तुम्हाला सांगितलंय, हे श्री रामाचं मंदिर आहे आणि या मंदिरावरही तुम्ही पाहू शकता खूप छान कोरीव काम केलेलं आहे। बारीक बारीक नक्षी जी बनवली आहे खूप मेहनतीने आणि खूप सुंदर बनवली आहे। तसंच तुम्ही इथे बघू शकता ही राधाकृष्णाची खूप सुंदर मूर्ती आहे की जी तुम्हाला बघायला खूप आवडेल। कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये, आणि पंढरपूरमध्ये शेगावच्या गजानन महाराजांचं हे मंदिर आहे जिथे आम्ही आज आलो आहोत। आणि ह्या मंदिरामध्ये तुम्ही नक्की भेट द्या आणि इथला जो परिसर आहे, इथलं जे वातावरण आहे त्याचा आनंद तुम्ही नक्की घ्या। तर आम्ही या शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात आमच्या ग्रुप सोबत आलो आहोत। तर तुम्ही सुद्धा आमच्यासारखे या मंदिराला नक्की भेट द्या आणि आनंद घ्या। रामकृष्ण हरी। तर मंडळी, आपण गजानन महाराजांच्या मठाचे दर्शन घेतलेच आहे। तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्रवास गाथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि पुढचा प्रवास म्हणजेच कैकाडे महाराज मठ, 33 कोटी देवांचे दर्शन। रामकृष्ण हरी। दुर्गुणाचा बळ पहावे।